लालबागच्या राजाला भाविकांनी चौथ्या दिवशी सुद्धा भरभरून दान अर्पण केलं। चौथ्या दिवशी बाप्पाला 71,65,000 रोख तर तब्बल 413 ग्रॅम सोनं अर्पण करण्यात आलं। मुंबईच्या दादर चौपाटीवर बाप्पाच्या विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। 5 दिवसांच्या बाप्पांचं गौरींचं सुद्धा विसर्जन करण्यात आलं। लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी लाखो भाविक मुंबईतल्या चौपाट्यांवर एकत्र येत असतात। मात्र विसर्जनाच्या वेळेला चौपाट्यांवर येणाऱ्या भक्तांनी जेलीफिश आणि स्टिंगरेपासून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। कल्याणमध्ये एका घरगुती गणपती बाप्पाच्या देखाव्यात चांद्रयानाची सुंदर प्रतिकृती साकारण्यात आली आहे। इस्रोच्या या यशस्वी मोहिमेचा सार्थ अभिमान या देखाव्यातून दाखवण्यात आला आहे। गणपती बाप्पाच्या आगमनानंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे। मुंबई, रायगड, जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात काही झाडं उन्मळून पडली, त्यामुळे वाहतूक खोळंबली। नागपूरमध्ये आता पावसाचा जोर ओसरल्यानं पाण्याचा निचरा झालाय, पण दुसरीकडे गांधीनगर भागातल्या नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानंतर आता गाळ साचला आणि सामानाचं प्रचंड नुकसान झाल्याचंही समोर आलंय। मनमाड शहर परिसरात पावसानं हजेरी लावली आहे। पावसाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपून काढलंय। पावसानं कमबॅक केल्यामुळे बळीराजा सुखावलाय। भंडारा जिल्ह्याला 2 दिवस पावसानं झोडपून काढलं। जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत असून भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी असलेली वैनगंगा दुथडी भरून वाहते आणि संततधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरले। दरम्यान जिल्ह्यातलं पूर्णा नदीपात्रात कोल्हापूर इथे एक युवक वाहून गेल्याची घटना घडली। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। महामुंबईच्या सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे। राज्यात वर्षभरापूर्वी जी क्रांती झाली ती अमित शहा यांच्यामुळेच। अमित शहांनी एकदा शब्द दिला की तो दिलाच। मुख्यमंत्र्यांच्याकडून गृहमंत्री शहा यांचं कौतुक। नागपूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। अंबाझरी, सीताबर्डी परिसरासह अनेक भागात पाणीच पाणी। तिघांचा मृत्यू। गडकरी आणि फडणवीस यांच्याकडून परिस्थितीचा आढावा। नागपुरात पुरानं नुकसान झालेल्यांना तातडीची 10,000ची मदत देणार। उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा। सुट्टीनंतर राज्याच्या विविध भागात पावसाची दमदार हजेरी। पुढच्या 24 तासांसाठी मुंबई, कोकणासह मराठवाड्याला अलर्ट। 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी लाईव्ह दाखवा। सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख करत वडेट्टीवार यांची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी। रोखठोक वक्तव्य करणाऱ्या अजित पवार यांची गांधीगिरी। डोक्यावर बर्फ आणि शांतपणे ऐकण्याचं धोरण। कार्यकर्त्यांना सल्ला। शरद पवार आणि अदानींची अहमदाबादमध्ये भेट। गेल्या काही महिन्यातल्या तिसऱ्या भेटीनं राजकारण तापलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचंही घेतलं दर्शन। आणि 5 दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पाला निरोप। कोकणात पारंपरिक पद्धतीनं गणपती विसर्जन। आणि महामुंबईमध्ये इथून पुढचा अर्धा तास मुंबई आणि उपनगरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। सुरुवात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानं।
अमित शहा एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर होते. मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक लक्ष्मणराव इनामदार यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. लक्ष्मणराव पारसमणी होते असे गौरवोद्गार त्यांनी काढले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी भाषण केलं. राज्यात वर्षभरात जी काही क्रांती झाली ती अमित शहा यांच्यामुळेच झाली असं त्यांनी नमूद केलं. रात्री अपरात्री बैठका व्हायच्या. अमित शहा यांनी एकदा शब्द दिला की तो दिला. इतिहास वाचायचा नसतो, इतिहास घडवायचा असतो असंही अमितभाईंचं म्हणणं असतं असं मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलं. अमित शहा यांनी सुद्धा 2014पर्यंत देशातील सुमारे 60% लोक भारताच्या अर्थकारणाशी जोडले गेलेले नव्हते असं नमूद केलं. आपल्या देशातली खडानखडा माहिती असलेले आपले गृहमंत्री, सहकार मंत्री आज आपल्या कार्यक्रमामध्ये आहेत आणि त्याबद्दल आपल्या सगळ्यांचाच एक आनंदाचा दिवस आहे. आणि म्हणून अविरत काम करणारा, सतत देशाचा विचार करणारा गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. त्यांच्या कृतीतून त्यांनी नेहमी ते दाखवून दिलेलं आहे की देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती काय असते हे त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या बोलण्यातून आणि कृतीतून दाखवलंय. मी आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. एक आपल्या देशातली खडानखडा माहिती असलेले आपले गृहमंत्री, सहकार मंत्री आज आपल्या कार्यक्रमामध्ये आहेत आणि त्याबद्दल आपल्या सगळ्यांचाच एक आनंदाचा दिवस आहे. आणि म्हणून अविरत काम करणारा, सतत देशाचा विचार करणारा गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. त्यांच्या कृतीतून त्यांनी नेहमी ते दाखवून दिलेलं आहे की देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती काय असते हे त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या बोलण्यातून आणि कृतीतून दाखवलंय. मी आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणजे 12, 1, 2, 3 पहाटेची सगळ्या वेळा होत्या, त्यामुळे हे सगळं गुलदस्त्यातलं आहे. पण मी एवढंच सांगतो की इतिहास फक्त वाचायचा नसतो, इतिहास फक्त अभ्यासायचा नसतो, तर इतिहास घडवायचा असतो. यावर अमितभाईंचा पक्का विश्वास है. मोदी जी ने कोऑपरेटिव डिपार्टमेंट को कृषि डिपार्टमेंट से अलग कर एक स्वतंत्र विभाग बनाया. बहुत सारे लोग ऐसा मानते थे कि अब कोऑपरेटिव कालबाह्य हो गया, इरिलेवेंट हो गया, परंतु उसी समय मोदी जी ने कोऑपरेटिव डिपार्टमेंट को अलग डिपार्टमेंट बनाकर कोऑपरेटिव मूवमेंट में एक नई जान डालने का काम किया है और फिर से उसको गति देने का काम. वळूयात पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सोमवारपासून सुनावणी होणार आहे. या सुनावणीचं लाईव्ह आणि थेट प्रक्षेपण करावं अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पण त्यावरून आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय. शिवसेनेतील 16 आमदारांच्या अपात्रते प्रकरणी सोमवारपासून विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेणार आहेत. मात्र या सुनावणीपूर्वी चांगलंच राजकारण तापलंय. आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण करण्याची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यासाठी वडेट्टीवारांनी सुप्रीम कोर्टाचा दाखला दिलाय. सर्वोच्च न्यायालय लाईव्ह करतं, ऑनलाईन करतं. विधानसभा, लोकसभेचं कामकाज ऑनलाईन चाललं, काय चाललंय, कायदे मंडळात चालतं. ही पारदर्शक व्हावी आणि सर्वांना ही सुनावणी बघता यावी आणि त्यामध्ये सर्व लाईव्ह लोक बघून लोकांना सुद्धा निष्कर्षापर्यंत जाता येईल. सुप्रीम कोर्टातील खटल्याची सुनावणी लाईव्ह पाहता येते. राज्यातील सत्ता संघर्षाच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं होतं. त्याच पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेची सुनावणी घ्यावी या वडेट्टीवारांच्या मागणीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं पाठिंबा दिलाय. अगर ये गद्दारी पूरे राज्य ने और देश ने खुलेआम देखी है तो ये जो बात होगी विधानसभा अध्यक्ष के सामने अपनी बात रखने की, हाँ ये अदालत चलेगी, वो अदालत भी जनता को देखने दीजिए कौन कितना झूठ बोल रहा है. ये मक्कार लोग कैसे क्या अपनी बात रखते हैं, ये लोगों को सुनने दो.
आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणीला होत असलेल्या विलंबावरून नुकतंच सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना खडेबोल सुनावले होते. तसंच एका आठवड्याच्या आत सुनावणी घेण्याचा आदेश कोर्टानं दिला होता. याच पार्श्वभूमीवर विधिमंडळ कार्यालयातून सुनावणीच्या हालचालींना वेग आलेला आहे. शुक्रवारी विधानसभा अध्यक्षांनी अचानक दिल्लीवारी केली. कायदेतज्ञांशी सल्लामसलत करण्यासाठी त्यांनी दिल्ली दौरा केल्याची चर्चा रंगली होती. आता तो न्यायप्रविष्ट भाग आहे. आता ते ज्युडिशियल पॉवर त्यांना त्या ठिकाणी आहेत अध्यक्षांना, त्यामुळे ते ठरवतील, वडट्टीवर सांगतील त्याप्रमाणे काही त्या ठिकाणी होणार नाही. तो निर्णय अध्यक्षांनी घ्यायचा आहे. आमदारांच्या अपात्रतेसोबतच विधानसभा अध्यक्षांना शिवसेना कुणाची याचाही निवाडा करायचा आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून येत्या काळात पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. खरं तर निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंची शिवसेना असल्याचा यापूर्वीच निकाल दिलाय. मात्र सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देखील सवाल उपस्थित केला होता. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कोणता निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे सुप्रीम कोर्टानं 16 आमदार अपात्रता प्रकरणी फटकारल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी कार्यवाहीला वेग दिल्याचं दिसतंय. त्याच वेळेला विरोधकांनी मात्र क्रांतिकारी निर्णयासाठी विधानसभा अध्यक्षांवर दबाव वाढवायला सुरुवात केलाय. त्यामुळे 16 आमदार अपात्रता प्रकरणावरून राज्यातलं राजकारण तापलंय. महाराष्ट्र में जो कानून का और संविधान का उल्लंघन हुआ है खुलेआम, उस मामले में 6-7 महीने से यहाँ के स्पीकर जो राजनीतिक खेल कर रहे हैं वो भी हम देख रहे हैं. सर्वोच्च न्यायालय के निर्देश के बावजूद अगर महाराष्ट्र के स्पीकर अपने आप बादशाह मानते हैं और मैं जो करूंगा वही होगा, तो ये बादशाही एक दिन खत्म होगी. राहुल नार्वेकर हे त्या खुर्चीवर अध्यक्ष आहेत म्हणून ते अध्यक्ष आहेत. त्या खुर्चीचा सन्मान हा नेहमी प्रत्येकाने ठेवला पाहिजे. राजकीय मानसिकतेने ती खुर्ची चालली नाही पाहिजे. पण आज ज्या पद्धतीनं माननीय सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढावेत आणि अध्यक्षांनी त्या पद्धतीनं भूमिका घ्यावी, हे जे काही चाललेलं आहे राज्यात हे चुकीचं चाललेलं आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी. शनिवारी पहाटे झालेल्या प्रचंड पावसामुळे उपराजधानी नागपुरात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या पूरपरिस्थितीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. फडणवीस आणि गडकरी यांनी मनपा आयुक्त आणि लोकप्रतिनिधींच्या सोबत बैठक घेतली. यावेळेला दोघांनीही पालिकेच्या मुख्यालयातून परिस्थितीचा आढावा घेतला. पूरस्थितीमध्ये ज्यांची जनावरं मृत पावलेत अशा व्यक्तींना तात्काळ 1 लाख रुपयांची मदत करण्यात आली. ज्यांच्या घरी पाणी शिरलंय त्यांना तात्काळ 10,000 रुपयांची मदत केली जाणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. आता इमिजिएटली आम्ही स्टँडिंग ऑर्डर्सप्रमाणे सगळ्यांना ज्यांच्या घरी अशा प्रकारे पाणी शिरलेलं आहे त्यांना तातडीची मदत म्हणून 10,000 रुपये मदत ही आम्ही त्याचे लगेच पंचनामे करतो आहे आणि ते 10,000 रुपयाची मदत ही आम्ही त्यांना देतो आहोत. यासोबत महानगरपालिका स्वतः गाळ काढण्यामध्ये त्या ठिकाणी पूर्ण कारवाई करणार आहे. आतापर्यंत 2 लोकांचा मृत्यू झाल्याचं लक्षात येतं आणि आता एक तिसरी बॉडी पुन्हा एक आयडेंटिफाय होते आहे. त्यामुळे कदाचित 3 मृत्यू त्याच्यामध्ये झाले आहेत आणि जवळपास 14 जनावरांचा देखील मृत्यू यामध्ये झालेला आहे. यासोबत काही पुलांची क्षती झालेली आहे. काही भिंती ज्या आहेत नागनदीच्या किंवा नाल्याच्या जवळच्या या भिंती पडलेल्या आहेत. त्यामुळे त्यातनं एक मोठं नुकसान झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत आल्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. अमित शहा यांनी वांद्रे इथे जाऊन भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जाऊन दर्शन घेतलं. यानंतर अमित शहा सपत्नीक लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक झाले. लालबागच्या राजाची त्यांनी मनोभावे पूजा केली. लालबाग राजाच्या दर्शनानंतर अमित शहा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहोचले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवासोबत गप्पाही मारल्या.
मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाच्या दर्शनानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान गाठलं आणि इथे बाप्पाची पूजा केली. न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात बाप्पाच्या आरतीसाठी अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर आज बाप्पाची आरती आणि पूजा करण्यासाठी आले होते. राज्यात सुखसमृद्धी नांदू दे आणि बळीराजावरचं संकट दूर होऊ दे अशी प्रार्थना या नेत्यांनी बाप्पाच्या चरणी केली. न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयातल्या बाप्पाच्या आरतीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी हजेरी लावली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बाप्पाची आरती केली. शासनानं जनतेसाठी जोमानं काम करावं, महिलांनी आपली मतं प्रखरपणे मांडावीत असं मतही त्यांनी यावेळी मांडलं. स्त्रीचा एक आवाज असतो, प्रत्येक स्त्रीचा. तो तिने पुढे आणायला पाहिजे, चांगल्या प्रकारे प्रेझेंट करायला पाहिजे. आणि त्यात मतभेद असू शकतात, पण त्यासाठी तुम्ही स्त्रीचा आवाज बंद नाही करू शकत. प्रत्येक माणसाला स्वतःचे विचार व्यक्त करण्याचा एक हक्क असतो. आपल्या संविधानाने दिला आहे, आपल्या देशाने दिलेला आहे, तो बजावणं आणि चांगल्या प्रकारे खूप जरुरी आहे. त्यानेच आपलं संवर्धन आपण पुढे जाऊ शकू. स्त्री पुरुष एका चाकात एका गाडीचे दोन चाक आहेत. ते का आहेत? कारण दोघं बोलू शकायला पाहिजे, दोघं कर्म करू शकायला पाहिजे एकाच वेळेस आणि सेम अपॉर्च्युनिटी मिळून. तर त्यासाठी मला वाटतं मी पण बोलणं जरुरी आहे आणि प्रत्येक स्त्रीनी बोलणं जरुरी आहे. गेल्या 5 दिवसात ज्यांची भक्तिभावानं पूजा अर्चा केली त्या 5 दिवसांच्या गणरायाला आज भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. या निमित्तानं मुंबईतल्या चौपाट्या गणेश भक्तांनी फुलून गेल्या होत्या. मुंबई आणि ठाण्यात चौपाट्यांवर, तलावांवर आणि विसर्जनाच्या ठिकाणी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष सुरू होता. मुंबई ठाण्यातील गणेश भक्तांनी 5 दिवसांच्या गणपतीला आज निरोप दिला. दादर चौपाटी, गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. विसर्जन झाल्यानंतर बाप्पाची आरती करण्यात आली. मुंबई महापालिकेकडून विसर्जनासाठी विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. इथेही अनेकांनी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. फक्त भारतातच नाही तर परदेशात सुद्धा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो. अमेरिकेतल्या कोलंबस, इंडियाना या शहरात कोलंबस गणेश मंडळाच्या वतीनं यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणपती बाप्पाची आरती करत बाप्पा मोरयाचा गजर करण्यात आला. तत्पूर्वी गणपती बाप्पाची आगमन मिरवणूकसुद्धा जोरदार झाली. तशीच विसर्जन मिरवणूकसुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून कोलंबस गणेश मंडळाच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदासुद्धा ही परंपरा कायम राखण्यात आली. यावेळेला पारंपरिक वेशभूषा परिधान करत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला. महामुंबईमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. हरभजन जी